नमस्कार, मी पंजाब दक हवामान अभ्यास मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। तर सर्व शेतकऱ्याला पहिले आनंदाची बातमी, कारण की राज्यामध्ये या बार्शी तालुक्यामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये सोयाबीन शेतकऱ्याचं काढायला आले म्हणून 12 तारखेपासून तर जवळपास 19 तारखेपर्यंत या भागातील पाऊस उघडणार आहे म्हणून या बार्शी तालुक्यातल्या म्हणजे धाराशिव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता म्हणजे 13 तारखेपासून म्हणजे 13 सप्टेंबर पासून ते 19 सप्टेंबर पर्यंत राज्यात उघाड राहणार आहे। ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं असेल तुम्ही काय करा, हे 8-10 दिवसात काढा, एक दिवस ऊन द्या, नंतर त्याच्यानंतर झाकून ठेवा म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पुन्हा 20 तारखेला परत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं। पण राज्यामध्ये 12 तारखेपासून तर 20 सप्टेंबर पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोरडं राहणार आहे। त्याच्यानंतर बार्शी धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर जिल्हा या भागात तर 12 तारखेपासून म्हणजे उद्या 12 पासूनच कडक चांगलं ऊन सूर्यदर्शन होणार आहे। आणि ज्यांच्या शेतकऱ्याचा उडीद असेल, ज्यांचं सोयाबीन काढणी चालू आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी। राज्यात सांगायचं झालं तर आज देखील म्हणजे आज आहे 11 सप्टेंबर, आज पूर्व विदर्भ या भागात पाऊस म्हणजे तुरळक ठिकाणी चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील आज आणि उद्या 12 तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण विदर्भामध्ये मात्र 14 तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे। त्यांच्यासाठी ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं आहे त्यांना त्या 8 दिवसात आलेलं असलं तर तुम्ही काढा, झाकून ठेवा। नसता परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी परत म्हणजे सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्याला यावेळेस वरून राज्य चान्स देणार आहे, म्हणजे विश्रांती घेणार आहे, सोयाबीनच्या वेळेस विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तारखेच्या नंतर परत पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर 12-13च्या दरम्यान म्हणजे 12 आणि 13 सप्टेंबरला म्हणजे उद्या 12 आणि 13 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे पाऊस असणार आहे, म्हणजे खूप मोठा नाही पण पाऊस पडणार आहे, म्हणजे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळीकडं ह्या म्हणजे 11, 12 आणि 13च्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे, लय काय मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। परत शेतकऱ्याला लातूर जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, नंतर धाराशिव जिल्हा बऱ्याच शेतकऱ्याच्या लवकर पेरण्या झाल्या म्हणून त्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे। ज्यांची सोयाबीन आली तुम्ही काय करा, म्हणजे 20 तारखेचा आली असेल तर काढून घ्या आणि झाकून ठेवा, एक दिवस त्याला ऊन द्या, ऊन द्यायल्याच्यानंतर वळी लावून त्याच्यावर ताडपत्री टाकून ठेवा म्हणून हे लक्षात घ्यायचं। पण राज्यामध्ये आता मात्र उद्यापासून म्हणजे काही भागामध्ये उद्यापासूनच सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं। आणि काही भागामध्ये समजा पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ मात्र 13 तारखेपासून सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हे लक्षात येतं। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित दिला जाईल। पण राज्यात मात्र परत 19 तारखेला 19-20 तारखेला पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात येतं। अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक निश्चित दिला जाईल। धन्यवाद।